हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. विहानने ती कटार तिथे ठेवली आणि आपल्या खुर्चीवर शांतपणे बसला. त्याने समोर आलेल्या प्रत्येकावर नजर टाकली आणि मग तो शर्वरीकडे गेला, जी आता हळूहळू शुद्धीवर येत होती. बाहेर गार वारा सुटला होता. क्रिशा झोपली होती. प्रिशाने शॉल अंगावर ओढली आणि बाल्कनीत येऊन झोपाळ्यावर बसली. समोर अथांग समुद्र पसरला होता आणि त्याला आता भरती आली होती. ती हाताची घडी घालून त्या शांततेत बसली होती. पण ही शांतता फार काळ राहिली नाही. ती त्या नीरव वातावरणात तिचे डोळे पाणवले. शर्वरी आणि तिच्या ग्रुपने केलेली ती भयानक गोष्ट तिला आठवली. ज्यांना तिने आपले मानले त्यांनीच तिच्या विरोधात जाऊन तिला मारण्याचा प्रयत्न केला. हे तिच्यासाठी खूप दुःखद होतं. कॉलेजमधल्या आठवणी तिच्या डोळ्यांसमोर यायला लागल्या. मानववर केलेले प्रेम, त्यातून झालेला त्रास, सगळं पुन्हा डोळ्यांसमोर आलं आणि डोळे भरून आले. आणि अचानक तिला आठवलं, जेव्हा तिला गोळी लागली होती तेव्हा विहान कसा रडत होता, किती तडफडला होता. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा त्याने तिला प्रेमाने सावरलं होतं. तिचे डोळे भरून आले. पण यावेळेस आनंदाने एवढं प्रेम करणारा नवरा प्रत्येकाला मिळत नाही, हे तिला जाणवलं. माझं नशीब चांगलं आहे, कारण माझ्या आयुष्यात विहान आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे विहान. आय लव्ह यू, असं तिने मनातच म्हटलं आणि डोळे मिटून घेतले. थंड वारा तिच्या गालांना स्पर्शून गेला आणि तिला आता शांत वाटत होतं. सुना है तेरे दिल पे मेरा. तर आता हे गाणं इथे वाजतं. दिशा, काय करायचं? आपल्याला कविताच्या लग्नाला जावंच लागेल 5 दिवसांनी, मितेश म्हणाला. पण मितेश, मला फार टेन्शन आलंय. आकाशचं तिच्यावर प्रेम आहे आणि तिचंही त्याच्यावर, पण कोणीच काही बोलत नाहीये. दोघंही शांत आहेत. काय करायचं? दिशा म्हणाली. आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. मी प्रिशा आणि मयंकशी बोलतो, मॉन्टीलाही सांगतो. आपण सगळे एकत्रच जाऊ 10 दिवसांसाठी, मितेश म्हणाला. बरं, पण आकाश येईल का? दिशाने विचारलं. नक्की येईल, त्याला यावंच लागेल, मितेश ठामपणे उत्तर देत म्हणाला. पण हे सगळं ठीक, आपलं लग्न कधी? मितेशने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं आणि इथे दिशाला विचारलं की आपण कधी लग्न करणार आहोत? मितेश, दिशाने डोळे मोठे करत त्याच्याकडे पाहिलं. तुला माहिती आहे का लव्ह मॅरेजचे साईड इफेक्ट्स? तो हळूच म्हणाला. काय? दिशाने कुतूहलाने विचारलं. लव्ह मॅरेजमध्ये कपल्स एकमेकांना घाबरत नाहीत. म्हणजे जराचा रोमॅन्स केला की लगेच चिडतात. पण अरेंज मॅरेजमध्ये तसं नसतं. तिथं प्रेम, आपुलकी, रोमॅन्स सगळं नैसर्गिक असतं. आता आपलंच उदाहरण घे. आहा, पण अरेंज नाही, लव्ह मॅरेज घेतलंय मी, दिशा म्हणाली. बघ, तू दरवेळी माझा रोमॅन्स स्पॉईल करतेस, मितेशने तक्रार केली. अच्छा, आता मला दोष? दिशाने डोळे बारीक करत पाहिलं आणि त्यानंतर असं डोळे करत पाहू नकोस, वाटतंय तर थोडी रोमॅन्टिक हो, तो म्हणत तिच्या गालावर गाल टेकून म्हणाला. ती शहारली आणि त्याला ढकलून बाहेर पळाली. पण त्याने तिचा हात पकडून तिला ओढलं आणि उचलून सरळ बेडवर घेतलं. मितेश, काय करतोस? तिने थरथरत विचारलं आणि त्यानंतर तो तिच्यावर झुकला. ती हळूच खाली पडली. त्याने तिचा एक हात पकडून वर केला आणि हळूच तिच्या ओठांवरती ओठ टेकवले. दिशा गालात हसली. तो तिच्याकडे पाहत म्हणाला. तू ना खूप नाटकी आहेस. आणि तू काय आहेस? तिने त्याचे केस हलवत विचारलं. तो तिच्या मानेवर ओठ टेकून हलकेच चावला. तिने थरथरत सळसळ केली. आता समजलं मी कोण आहे? तो हसत म्हणाला. आह,
मितेश सोड ना, तो खोटा राग करत म्हणाली. पण तो पुन्हा तिच्या ओठांवर रफ किस करू लागला. जेव्हा कधी श्वास घेतो मला तुझा भास होतो. राकेशने एक सळी आगीत टाकली. ती लालबुंद होईपर्यंत तापत होती. शर्वरीला शुद्ध आली होती. समोर विहान आणि मानव शांत बसले होते. मानव प्लीज यार, समजाव ना यांना. मी पुन्हा असं काही करणार नाही, शर्वरी हात जोडत म्हणाली. पण मानवचा चेहरा निर्विकार होता. मानव, मी तुझ्यावर प्रेम केलं. त्या प्रेमाखातर हे सगळं केलं. मन खात होतं पण प्रेम जिंकलं. मी चुकले हे मान्य आहे, पण प्रेम खरं होतं, ती रडत म्हणाली. मानवकडून अजूनही काहीच प्रतिसाद नव्हता. प्रेमात माणसं आंधळा होतो. मीही झाले, पण चूक समजते नंतर. आणि मला ती समजली. सूर्याने दिलेला धोका तुझ्यामुळे भरून निघत होता. पण तुझ्यावर प्रेम करून मी काय मिळवलं? काहीच नाही, ती रडत म्हणाली. राकेशने ती तापलेली सळी विहानच्या हातात दिली आणि ती सळी पाहून विहानला प्रिशाच्या वेदना, तिचे अश्रू, तिची तडफड सगळं आठवायला लागलं. त्याचे डोळे रोषाने लाल झाले आणि तो एक एक पाऊल पुढे टाकू लागला. जॅकने त्या क्षणी शर्वरीची रस्सी सोडली आणि तिला खाली जमिनीवर फेकून दिलं. विहान तिथल्या खुर्चीवर बसला आणि त्याची नजर तापलेल्या लोखंडी सळीवर गेली. ती आता पूर्णपणे लालबुंद झाली होती. तीच बघून आता इथे खरं तर इथे शर्वरी आहे, पण चुकून दिशा झालंय. शर्वरीला मरण बरे वाटू लागले. यू नो व्हॉट, विहान म्हणाला. तू जितकं तडपवलं माझ्या बायकोला, त्याहूनही जास्त त्रास तुला आज होणार. मी का असं केलं यासाठी तू तडफडणार. प्रेम सगळेच करतात, पण तू प्रेमाच्या नावाखाली एक निरागस मुलीचा जीव घेण्यासाठी उठलीस आणि त्याची शिक्षा मी तुला देणार. विहानने तापलेली सळी तिच्या गळ्यावर ठेवली. तसंच तिच्या तोंडून एक आर्त किंकाळी बाहेर पडली आणि ती तडफडू लागली. ह्याच हातात तू बंदूक धरून माझ्या बायकोवर गोळी झाडलीस ना? विहान तिच्या उजव्या हाताकडे पाहत म्हणाला. तिने पटकन हात मागे केला. त्यावर विहान मंद हसला. मी इतकं मूर्ख वाटलो तुला का? त्याने विचारलं. त्याच सळीने तिचा हात पुढे ओढला आणि ती वेदनेने कळवळली. विहानने तिला अनेक चटके दिले. त्यानंतर एक धारदार मशीन जी सातत्याने फिरत होती त्यात तिला फेकून दिलं. ती जोरात किंचाळ आणि बाहेर सगळीकडे उडालं. विहानने मानवला इशारा केला तसं दोघे तिथून निघून गेले. दादा, मी आणि दिशा 10 दिवस माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणींकडे जातोय. तिचं लग्न ठरलं आहे, मितेश विहानला बोलतो. मितेश आणि दिशा सध्या डायनिंग टेबलवर बसले होते. जेवायला सगळे एकत्र जमले होते. कधीच विहानने नजर न वर करता विचारलं, उद्या सकाळी निघतो. मितेश म्हणाला. ओके, एन्जॉय अँड काळजी घ्या दोघांनी, विहान म्हणाला. थँक्यू दादा, मितेश म्हणाला. आणि त्यानंतर जेवण झाल्यावर विहान वर निघून गेला. आज क्रिशा आईवडिलांसोबत झोपली होती. मितेश आणि दिशा पण त्यांच्या रूममध्ये गेले. प्रिशा ही आता पूर्णपणे बरी झाली होती, त्यामुळे घरातल्या कामातही ती मदत करायला लागली होती. तिने हळूच दरवाजा उघडला. विहान चेंज करून बेडवर झोपला होता. हातात फोन होता. ती आत आली, कपाट उघडून नाईटी काढली आणि बाथरूममध्ये गेली. शॉवर घेऊन फ्रेश होऊन बाहेर आली. आरशासमोर उभी राहून बॉडी लोशन लावलं, नाईटीची नॉट बांधली आणि बेडवर येऊन बसली. विहानकडे पाहिलं. त्यानेही तिच्याकडे पाहून फोन बाजूला ठेवला आणि तिचा हात पकडून तिला ओढलं.
तशी ती त्याच्या छातीवर पडली. तिने हळूच त्याच्या छातीवर डोकं ठेवून डोळे बंद केले आणि त्याच्या मिठीत शांत बसली. विहानने हळूच तिची मान वर केली, केस कानामागे सारले आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तीही हरवून त्याला साथ देऊ लागली. 2 आठवड्यानंतर ते एकत्र येत होते. त्यामुळे तिला त्याचा स्पर्श हवाहवासा वाटू लागला. विहान तिच्या शरीरावर हात फिरवत होता. मध्येच त्याने नाईटीची नट सोडली. तिचा श्वास अडकला. त्याने तिला उचलून खाली झोपवलं. स्वतः तिच्यावर आला आणि नाईटी हळूच बाजूला केली. त्याने तिच्या मानेचा खालचा भाग हलकेच चुंबला. तिच्या अंगातून सुस्कारा निघाला. त्याच्या हातांनी तिचे उरोज पकडले आणि हलकेच दाबले. तिच्या तोंडून उसासा बाहेर पडला आणि ती त्याला घट्ट मिठी मारून लाजली. हळूहळू कपडे बाजूला झाले. विहानने लाईट्स बंद केल्या. ब्लँकेट अंगावर घेतलं आणि तिच्या हातांमध्ये आपले बोट गुंफून तो तिच्यात पूर्णपणे समरस झाला. बाहेरच्या थंड वाऱ्याचा स्पर्श, त्याचे ओठ, त्याच्या स्पर्शामुळे ती रोमांचित झाली. तिच्या तोंडून उसासे निघत होते आणि तो अजूनच उत्तेजित होत होता. रात्री उशिरा त्याचे मन शांत झाले आणि त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकून बाजूला झाला. मितेश, दिशा, मयंक आणि इथली दुसरी प्रिशा आणि मॉन्टी कविताकडे जायला निघाले होते. आता फक्त आकाशला मनवायचं होतं, पण तो कसा ऐकेल हाच प्रश्न होता. सकाळी लवकर घरातून निघून हे 5 जण कॅफेमध्ये पोहोचले. तिथे बसून आकाशला घेऊन कसं जायचं यावर चर्चा सुरू झाली. हे गाईज, आयडिया. त्याला जबरदस्तीने घेऊन जायचं का? मॉन्टी म्हणाला. शट अप मॉन्टी, बकवास आयडिया आहे ही, प्रिशा म्हणाली. मॉन्टी पुन्हा विचार करू लागला. आयडिया, त्याचा इगो हर्ट करायचा का? म्हणजे तो आपोआप येईल, दिशा म्हणाली. एक्झाम्पल, मयंक म्हणाला. म्हणजे त्याच्या घरी जायचं, थोड्या गप्पा मारायच्या आणि कवितेबद्दल काहीतरी बोलायचं. जसं की आकाशला अजिबात कल्पना नव्हती की कविता इतक्या हँडसम मुलाशी लग्न करेल. असं काहीतरी, म्हणजे त्याच्यातला इगो बाहेर येईल आणि तो स्वतःहून येईल, दिशा म्हणाली आणि सर्वांकडे पाहू लागली. आयडिया वाईट नाही आहे, इथे दिशाची मैत्रीण प्रिशा म्हणाली. प्रयत्न करायला हरकत नाही, मितेश आणि मयंकही म्हणाले. ओके, डन. चला तर मग. आकाश ऑफिसला गेला नाहीये असं कळलंय. कविताचं लग्न ठरले. मितेश म्हणाला. चला. सर्वांनी एकदम म्हटलं. मितेशने कॅफेचं बिल भरलं आणि सगळे आकाशकडे जायला निघाले. आकाश एकटाच बेडवर पाठ टेकून ड्रिंक करत बसला होता. कविताचं लग्न ठरलं होतं आणि तिच्याकडून आलेली पत्रिका हातात धरताच त्याच्या हृदयाचे हजारो तुकडे झाले. त्याने पत्रिकेकडे पाहिलं. त्यावर ठळक अक्षरात लिहिलं होतं, कविता देशमुख हिचा विवाह आदित्य मेहता यांच्याशी करण्याचे योजिले आहे. तुम्हाला व तुमच्या सहकुटुंबियांना विवाहास उपस्थित राहण्याचे नम्र निमंत्रण. हे वाचून त्याच्या डोळ्यात टचकन अश्रू आले. त्याला आठवला तो दिवस, ज्या दिवशी रागाच्या भरात त्याने कविताला किस केलं होतं. कविता ही तितकीच भावनिक अवस्थेत होती. तीही तिच्या खोलीत एकटीच बसून पायात डोके खुपसून रडत होती. कॉलेजचे ते क्षण, आकाशसोबत घालवलेले सगळं आठवत होतं आणि ते आठवताच जखमेवरची खपली पुन्हा निघत होती. ती मनातल्या मनात आकाशला 1000 वेळा सांगत होती की ती त्याच्यावर किती प्रेम करते. तिच्या फोनमध्ये आकाशसोबतचा फोटो पाहत राहायची. पण आता ही गोष्ट निश्चित होती. नशिबाने त्यांना वेगळं केलं होतं. दोघांचं एकमेकावर प्रेम होतं, पण मनातली भीती व्यक्त करणं त्यांना जमलं नव्हतं. असं म्हणतात ना की मुलाचं वय कितीही वाढलं
तरीही त्यांना कमी वयाच्या मुली मिळतात. पण मुलींचं तसं नसतं. एकदा वय ओलांडलं की घरच्यांना त्यांचं लग्न लावून द्यावंच लागतं. आणि कवितासोबतही तसंच झालं. आकाशने तिला वेळेवर विचारलं असतं तर ती नकार देऊनही लग्न मोडलं असतं तिने. पण आता उशीर झाला होता असं तिला वाटत होतं. इतक्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवर आदित्यचं नाव झळकलं आणि तिचं मन पुन्हा भरून आलं. इकडे विहान आपल्या केबिनमध्ये काम करत बसला होता. प्रिशा तिच्या केबिनमध्ये शांतपणे आपलं काम करत होती. एव्हाना ऑफिसमधल्या सर्वांना कळून गेलं होतं की प्रिशा म्हणजेच विहान सरांची बायको आहे. हे समजल्यापासून ऑफिसमधल्या बाकी मुली तिच्यावर जळायला लागल्या होत्या. पण प्रिशा मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होती. आपले लक्ष पूर्णपणे कामात गुंतवून होती. कामात गुंतलेली असताना तिचा फोन वाजला. विहानचा कॉल होता. कम टू माय केबिन फास्ट. विहानने फक्त एवढंच म्हणत कॉल कट केला. प्रिशा लगेच उठली आणि शेजारी असलेल्या विहानच्या केबिनच्या दरवाजावर टकटक केलं. आतून त्याचा तो गुंजणारा आवाज आला. तशी ती आत गेली. विहान पेपर्स चेक करत होता. तुम्ही बोलवलं? तिने विचारलं. यस, सीट, तो म्हणाला. ती समोर बसली. विहानने काही कागद तिच्या समोर ठेवले. तिने भुवया उंचावत विचारलं. काय आहे हे? आपल्याला एका मोठ्या प्रोजेक्टवर मीटिंगसाठी जायचं आहे. ही फाईल आहे, यावर साईन कर. आपल्याला उशीर होतोय, विहान म्हणाला. तिने ते पेपर्स उचलले, नीट वाचले. खूप मोठा प्रोजेक्ट होता. विहानने याबद्दल तिला पूर्वीच सांगितलं होतं, पण तिला ते विसरून गेलं होतं. तिने एक एक गोष्ट क्रॉस चेक केली आणि साईन करून फाईल परत दिली. विहानला तिची ही सवय खूप आवडायची. कोणीही कागद दिले तरी ती नीट तपासूनच साईन करत असे. तो गालात हसला, पण तिला काहीच जाणवलं नाही. लेट्स गो, असं म्हणत त्याने कोट घेतला. तीही उठली, साडी नीट केली, पर्स उचलली आणि दोघे कॉन्फरन्स रूममध्ये गेले. ते पोहोचले तेव्हा सर्वजण आधीच हजर होते. काही कंपन्याचे प्रतिनिधीही तिथे होते. विहानला बघताच सर्वांनी त्याला अभिवादन केलं. विहाननेही सर्वांशी सौजन्याने वागला आणि बसला. प्रिशा त्याच्या शेजारी बसली. विहानने मीटिंग सुरू करायचा इशारा केला. एका कंपनीचा प्रतिनिधी उभा राहिला आणि प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात केली. विहान आणि प्रिशा दोघेही नीट ऐकत होते. सगळी माहिती दिल्यानंतर काही प्रश्न विचारले गेले. विहानने प्रिशा शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे एक कटाक्ष टाकला. तो माणूस थोडं हसत विहानकडे बघत होता. तो होता विराज गायकवाड, विहानचा जुना आणि मोठा बिझनेस प्रतिस्पर्धी. विहानपेक्षा तो बाजारात खूप पुढे होता, पण तरीही त्याचा हट्ट असायचा की विहानला प्रत्येक ठिकाणी मागे टाकायचं. विहानने फक्त एक कटाक्ष टाकला आणि पुन्हा समोर पाहिलं, कारण त्याला ठाम विश्वास होता की हा प्रोजेक्ट त्यांच्या कंपनीलाच मिळणार. विहानचा आत्मविश्वास पाहून विराज गालातच हसला. मितेशने कार आकाशच्या घराबाहेर थांबवली आणि मागे वळून पाहिलं. सर्वांकडे बघितलं तसं सर्वांनी डोळ्यांनीच एकमेकांना धीर दिला आणि सगळे कारमधून उतरले. समोरच एक सुंदर बंगला होता, जिथे आकाश एकटाच राहत होता. त्याचे आई वडील काही वर्षांपूर्वीच दिवंगत झाले होते. बहीण होती, पण तिचं लग्न झालं होतं आणि ती अमेरिकेत नवऱ्यासोबत राहत होती. सगळे आले होते आणि डोअरबेल वाजवली. तसा 5 मिनिटात दरवाजा उघडला गेला. समोर आकाशचा नोकर होता. नमस्कार काका, आम्ही आकाशचे मित्र. आकाश घरीच आहे ना? मितेशने विचारलं. होय साहेब, घरीच आहेत, त्यांच्या रूममध्ये, काकांनी सांगितलं. काका, कोणता रूम? मयंकने विचारलं. वरचा 3रा रूम, काका म्हणाले.
थँक्यू काका, मयंक म्हणाला. तसे सगळे आत आले आणि जिना चढू लागले. जिना चढताना सर्वांचं लक्ष समोरच्या भिंतीवर गेलं. तिथे त्यांच्या कॉलेजमधले फोटो फ्रेम होते. सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित आलं आणि सगळे वर आले. वर 5 रूम होत्या. त्यात तिसरा रूम आकाशचा होता. सगळे तिकडे गेले आणि दरवाजावर नॉक केलं. दरवाजा उघडला आणि समोर आकाश बेडवर डोकं टेकवून बसलेला होता. हे आकाश, सर्वांनी जोरात आवाज केला. तसा आकाशने पाहिलं आणि समोर सर्वांना पाहून तो शॉक झाला. पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. तो उठला आणि मितेशला घट्ट मिठी मारली. यार, तुम्ही असे अचानक आलात? काही सांगितलं सुद्धा नाही, आकाश म्हणाला. अरे, आम्ही आता कविताच्या घरी जात होतो, म्हणून तुला घेऊन जावं म्हणून आलो. सर्वजण बेडवर आणि सोफ्यावर बसले. ओ, आकाश म्हणाला आणि काउचवर बसला. अरे, काय बोलतोयस? दिशा, आपण जातोय. आकाश थोडीच येणार आहे आपल्यासोबत. सर्वांनाच माहीत आहे की त्याच्या मनात अजूनही कवितासाठी भावना आहेत आणि तो तिच्या लग्नाला येईल का? प्रिशा म्हणाली. आकाश फक्त ऐकत राहिला, पण मनातून त्याला खूप वाईट वाटत होतं. कम ऑन प्रिशा, भावना असल्या तरी तो येणार आहे. ही बघ, कविताने त्याला पत्रिका पाठवली आहे, मयंक म्हणाला. गप्प बस यार, असा कसा येईल? आदित्य मेहता कसला हँडसम आहे, डॉक्टर आहे. कविता त्याच्याशी लग्न करते. आकाश जेलेस होणारच आणि हे सर्वांनाच वाटतं. जिच्यावर प्रेम केलं तिचं लग्न दुसऱ्याशी होताना पाहणं सोपं नाही. इतका वेळ शांत बसलेला मितेश म्हणाला. आकाश विचारात हरवला. खरंच मला जेलेस वाटते का? मी कविताचं लग्न पाहू शकत नाही का? नाही, मी पाहू शकतो. ती लग्न करते ना, बघूच, असा विचार करत त्याने स्वतःशीच उत्तर दिलं. कोण म्हणालं मी पाहू शकत नाही? मी बघू शकतो आणि मी तुमच्यासोबतच येतोय लग्नाला, आकाश म्हणाला. खरंच बोलतोयस ना? आम्ही 10 दिवस तिथेच राहणार आहोत, मॉन्टी म्हणाला. हो, मी येणारच आहे, आकाश रागाने म्हणाला. गाईस थांबा, मी बॅग पॅक करतो, म्हणत त्याने कपाटातून बॅग काढली आणि कपडे भरू लागला. मितेश, मॉन्टी आणि मयंक त्याला मदत करू लागले. वाटलं नव्हतं इतका सहज तयार होईल तो, पण मनात जो राग भरला होता त्यामुळे त्यानं होकार दिला. प्रिशा आणि दिशा दोघीही खूट झाल्या. आकाशने आवरलं आणि काकांना सांगून सगळे निघाले. कवितेला जराही कल्पना नव्हती की आता पुढे काय काय घडणार आहे. थोड्याच वेळात ते कविताच्या बंगल्याबाहेर पोहोचले. खूप पाहुणे जमले होते. सर्वजण उतरून आत आले. समोर कविताची आई दिसली. नमस्कार आंटी, आम्ही कविताचे फ्रेंड्स, दिशा स्माईल करत म्हणाली. अरे बाळा, तुम्ही आलात? कविता कधीपासून वाट बघते, आंटी म्हणाल्या. तेवढ्यात कविताचे पप्पा आले आणि त्यांनी सगळ्यांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. अहो, हे सगळे कविताचे मित्रमैत्रिणी लग्नासाठी आले आहेत, कविताची आई म्हणाली. अरे वा, या बाळांनो, कविताचे पप्पा म्हणाले. नमस्कार काका, मितेश त्यांच्या पाया पडत म्हणाला. त्यांनी त्याला मिठी मारली आणि बाकी सगळेही त्यांच्या पाया पडले. श्याम यांची बॅग गेस्ट रूममध्ये ठेव, कविताचे पप्पा म्हणाले. कविता वर आहे, वरून 7वी रूम आहे तिची, असं सांगून ते निघून गेले. सर्वजण वर गेले. दरवाजा उघडाच होता. कविता बाल्कनीतून बाहेर पाहत होती. कविता, मितेशने आवाज दिला. सगळ्यांनी पळत जाऊन तिला मिठी मारली. तशी तीही इमोशनल झाली आणि तिने सगळ्यांना मिठी मारली. तिची नजर आकाशकडे गेली. तो डोळे भरून तिच्याकडे पाहत होता आणि आता त्याला इथे पाहून तिचेही डोळे भरले. तो येईल याची खात्री नव्हती, पण तो आला हे तिला खरंच विश्वास बसत नव्हता. कविता पुढे आली. त्याच्याकडे पाहून स्मित करत त्याला मिठी मारली. ती मिठी इतकी भावनिक होती की आकाश स्तब्ध झाला. तिने विरहाच्या दुःखात त्याला घट्ट मिठी मारली
आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यानेही तिला घट्ट मिठी मारली. त्याचं हे दृश्य पाहून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं. पण अजून सगळं संपलेलं नव्हतं. त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार होते. आता आकाशलाही विचार करावा लागणार होता. बेबी, मला यायला उशीर होईल. तू घरी लवकर येऊन झोप. माझी वाट नको बघू. या प्रोजेक्टसाठी उशीर होऊ शकतो आणि काहीही करून आपल्याच कंपनीला मिळवायला हवा. विहान म्हणाला. ठीक आहे, प्रिशा म्हणाली. मग विहानने फोन घेतला आणि बाल्कनीत गेला. प्रिशा क्रिशा सोबत खेळू लागली. मम्मा मम्मा, मला ना अजून एक टेडी हवाय. माझे टेडी खूप कमी आहेत, क्रिशा तिच्या गोड शब्दात म्हणाली. क्रिशू, तुझ्याकडे आधीच खूप सारे टेडी आहेत. मी का तुझ्यासारखी बोबडी बोलते? प्रिशा स्वतःशीच म्हणाली आणि हसली. मम्मा, ते जुने झाले. मला नवीन टेडी हवेत. क्रिशा ओठ बाहेर काढून रागाने म्हणाली. ओके ओके, आता रडू नकोस. आपण जाऊन तुझ्यासाठी अजून टॉईज आणूयात, ओके? प्रिशा तिचे गाल ओढत म्हणाली. थँक्यू मम्मा. क्रिशा खुश होऊन तिच्या गालावर केस करत म्हणाली. तशी प्रिशा गोड हसली आणि म्हणाली, आपण उद्या जाऊ, टॉईज पण घेऊ आणि फिरायलाही जाऊ. क्रिशू, खूप दिवसांपासून आपण बाहेर फिरायलाच गेलो नाही. आपण डॅडाला घेऊन जाऊ, ओके मम्मा? म्हणत क्रिशा पुन्हा आनंदाने खेळू लागली. असा असायला हवा की तो लगेच सिलेक्ट होईल आणि यावेळी मी स्वतःच्या प्रोजेक्टवर लक्ष घालणार आहे. मितेश, आपण आता काय करायचं? तू बघितलंस ना कसं दोघांनी एकमेकांना मिठी मारली. हातात असूनही काही करू शकत नाहीत. आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे. दिशा म्हणाली. एक काम करूयात. मयंक, प्रिशा आणि मॉन्टीला घेऊन एका कॅफेमध्ये जाऊयात आणि तिथेच ठरवूया पुढचं काय करायचं. कारण इथे डिस्कशन केलं आणि चुकून कुणाच्या कानावर गेलं तर सगळं वायाला जाईल. मितेश म्हणाला. ओके मितेश, आपण थोड्याच वेळात निघूया. 2 दिवसात लग्नाचे फंक्शन सुरू होणार आहेत. आपल्याला लवकर काहीतरी ठोस पाऊल उचलावं लागणार आहे. इकडे आकाश त्याच्या रूममध्ये एकटाच बसला होता. त्याच्या मनात असंख्य प्रश्नांची गर्दी केली होती. काय वेळ आणली आहे नशिबाने. जिच्यावर मी प्रेम करतो तिच्याच लग्नात यावं लागतंय. आणि कोणाला सांगणार? चूक तर माझीच आहे. वेळेत बोललो असतो तर कदाचित हे सगळं टाळता आलं असतं. त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं, पण त्याने खोल श्वास घेतला आणि डोळे मिटून घेऊन अश्रू थोपवले. मितेश, आपण पुन्हा इथे का भेटतोय? मयंकने विचारलं. अरे, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 2 दिवसात लग्नाचे सगळे फंक्शन सुरू होतील. मेहंदी, चुडा, संगीत, हळद आणि नंतर लग्न. त्याआधीच काहीतरी ठोस करावं लागेल. दिशा म्हणाली. होय रे दिशा, काहीतरी करावंच लागेल. पण हे लग्न आपण थांबवू शकतो का? मयंकने विचारलं. का नाही? जर त्यांच्या प्रेमात खऱ्या अर्थाने ताकद असेल तर हे लग्न होणार नाही. लग्न आकाशचं आणि कविताचंच होणार, मितेश ठामपणे म्हणाला. होप सो, मयंक उद्धारला. मग काय करायचं? मॉन्टी म्हणाला आणि सगळे विचारात पडले. गाईज, कविता जिच्याशी लग्न करणार आहे तो आदित्य मेहता आहे ना? प्रिशाने विचारलं. हो. का विचारतेस? दिशा म्हणाली. हे बघ दिशा, जर आदित्यला हे माहीत नसेल की कविता आकाशवर प्रेम करते तर त्याने कधीच लग्नाचा विचार केला नसता. प्रिशा म्हणाली. सगळे गोंधळून तिच्याकडे पाहू लागले. नक्की काय म्हणायचं आहे तुला प्रिशा? मितेशने विचारलं. मितेश, जर आदित्यला हे माहीत नसेल तर आपण त्याच्याशी बोलू शकतो, समजावून सांगू शकतो, त्याची बाजू ऐकून घ्यावी, प्रिशा म्हणाली. पण तो ऐकला नाही आणि सगळ्यांना सांगितलं तर? मयंक चिंतेने म्हणाला. आपण समजवण्याचा प्रयत्न करायचाच.
त्यानंतर पाहूया काय होतं, प्रिशा ठामपणे म्हणाली. आयडिया वाईट नाही, आणि काही प्रॉब्लेम झाला तर बघू काय करायचं, मॉन्टी म्हणाला. चला मग, आदित्य मेहताला भेटायचं कसं, हा प्लॅन करू, मितेश म्हणाला. मेहंदी 2 दिवसांनी आहे, त्याआधीच त्याच्याशी भेटणं आवश्यक आहे. त्याचा नंबर मिळवावा लागेल, मितेश म्हणाला. पण नंबर कुठून मिळवायचा, मयंकने विचारलं. असं करा, प्रिशा आणि दिशा, तुमच्यापैकी एकीनं कविताला बोलण्यात गुंतवून ठेवा. दुसरीकडे तिचा फोन कुठल्या ना कुठल्या कारणासाठी वापरून नंबर मिळवा आणि लगेच सेंड करा. सेंड केल्यानंतर डिलीट करायचं विसरू नका, मॉन्टी म्हणाला. ओरे माझ्या पठ्ठ्या, काय आयडिया दिलीस, मितेश हसून म्हणाला. पण एक लक्षात घ्या, आपण ज्यांच्यासाठी हे करतोय त्यांनी अजून एकमेकांना प्रपोजही केलं नाहीये. त्यांच्या मनात खऱ्या अर्थानं प्रेमाची आग लागली पाहिजे, प्रिशा म्हणाली. प्रिशू बेबी, डोंट वरी, एक फंक्शन होत जातील आणि आकाश जेव्हा कविताला आदित्यसोबत बघेल तेव्हा आग लागल्याशिवाय राहणार नाही. आणि नाही लागली तर आपण आहोतच ना, मयंक डोळा मारत म्हणाला. सगळे हसू लागले. आता त्यांच्या पुढचं पहिलं मिशन होतं आदित्य मेहताला भेटून त्याला सर्व समजावणं. हे काम मितेश आणि दिशा करणार होते. सगळे आपापल्या घरी निघाले. आकाश आणि कविता मात्र घरी होते. कविता आकाशच्या रूममध्ये गेली, विचारायला की त्याला काही हवंय का. तो पाठमोरा उभा होता. आकाश, तिच्या आवाजाने त्याने मागे वळून पाहिलं. तिला समोर बघून तो पुन्हा हरवून गेला. एक पाऊल टाकत तो तिच्याजवळ येऊ लागला. तीही हळूहळू त्याच्याकडे आली. कविताचे डोळे पाणावले. आकाशने हळूच हात पुढे केला आणि तिचे अश्रू पुसले. मानेने नाही असं सांगितल्यावर ती मंद हसली. आता तिचं लग्न ठरलं होतं. नवीन नाती, नवीन सुरुवात. पण त्या नवीन नात्यांना जोडताना काही जुनी नाती तुटताना तिला दिसत होती. मनात खोलवर वेदना झाल्या. तिला रडताना पाहून आकाशने तिला मिठीत घेतलं. तिच्या कपाळावरती ओठ टेकवताच तिने त्याच्या कॉलरला घट्ट पकडून ठेवलं. दोघंही एकमेकांच्या इतके जवळ आले की आकाशचे श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवू लागले. ती त्याच्या मिठीसाठी, प्रेमासाठी तरसली होती आणि तिने त्याला अजून जवळ ओढलं. आता ते दोघं खूप जवळ आले होते. कविताला त्याचे श्वास चेहऱ्यावर जाणवत होते आणि त्यामुळे तिला त्याच्यावर असलेल्या प्रेमाची जाणीव होत होती. तो जवळ आल्याने तिच्या छातीची धडधड वाढू लागली. तिने दोन्ही हातांनी त्याची कॉलर घट्ट पकडली. तसे दोघांचे श्वास एकच झाले. त्याचा चेहरा हळुवारपणे तिच्याकडे झुकला. तिने डोळे मिटले. तो तिच्या ओठांवर ओठ टेकवणार इतक्यात दिशा, सॉरी, इथे एवढ्या पॅरेग्राफमध्ये कविताऐवजी दिशाचा उल्लेख माझ्याकडून झालेला आहे, तर खरंच त्यासाठी सॉरी, पण तुम्ही एवढा पॅरेग्राफ समजून घ्या. कविता, आय लव्ह यू सो मच. You are the first girl in my life, and when I see you, I get lost in you, and I start liking it. कविता, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू माझ्या आयुष्यातली पहिली मुलगी आहेस आणि तुला बघितल्यावर मी तुझ्यात हरवून जातो आणि मला ते आवडू लागतं. हे आकाशचे शब्द तिला आठवले आणि ती झटका लागावा तशी एकदम बाजूला झाली. कविता, आकाशच्या ओठांवरून शब्द निघाले, पण ते ऐकायला ती तिथे थांबलीच कुठे. तो काही बोलणार त्याआधीच ती तिथून धावत निघून गेली. कविता रूममध्ये आली आणि जोरात दरवाजा बंद करून लॉक केला. बेडवर उलटी झोपून ती रडू लागली. तिच्या हुंदक्यांनी खोली भारून गेली होती. तिच्या नशिबाने अशी खेळी खेळली होती की तिला आकाश हवा असून मिळत नव्हता
आणि तो लांब जाऊनही देत नव्हता. आतून घुसमट होत होती आणि त्यामुळे तिची कोंडी झाली होती. जेव्हा ती त्याच्या जवळ आली होती आणि तो तिच्या ओठांवरती ओठ टेकवणार होता तेव्हाच आदित्यचे शब्द आठवले आणि तिचं मन भरून आलं. कसला बिचारा तो. त्याचं लग्न ठरलंय पण तो दुसऱ्याचं प्रेमात पडतोय. इकडे आड तिकडे विहीर अशी तिची अवस्था झाली होती. तुमसे आज यू मिलके दिल को म्हणत आकाश ती गेल्यावर धपकन खाली बसला. कवितासोबतचे कॉलेजमधले सगळे क्षण, मज्जा मस्ती आणि तिच्यावर झालेलं प्रेम त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागलं. अचानक ती लग्न ठरत असल्याचा क्षण आठवून त्याचे डोळे लाल झाले. तेवढ्यात दरवाजा वाजला. कविता लगेच उठली. कविता बाळा बाहेर ये. आदित्य आलाय तुला भेटायला. बाहेरून आवाज आला. तसं ऐकून कविताच्या छातीत कळ उठली आणि तिला पुन्हा डोळे भरून वाहू लागले. कविता दरवाजा उघड. पुन्हा आवाज आला. हो हो आलेच, कविता म्हणाली आणि बाथरूममध्ये धाव घेतली. चेहऱ्यावर पाणी मारलं. डोळ्यात चुरचूर झाली. तिने डोळे मिटून उघडले आणि स्वतःला नॉर्मल केलं. मग दरवाजा उघडून बाहेर आली. कविता बाळा इतका वेळ का लागला दरवाजा उघडायला, तिची मावशी विचारत होती. मावशी बाथरूममध्ये होते, कविता म्हणाली. बरं तयार होऊन खाली जा. आदित्यराव आलेत तुला भेटायला. ते म्हणत होते की बाहेर जायचं आहे. जा लवकर तयार हो, मावशी म्हणाली आणि निघून गेली. आता हे ऐकून कविताला पुन्हा टेन्शन आलं. ती आत गेली आणि दरवाजा लावून चेंज करायला गेली. पण तिचं लक्ष मात्र बाजूला गेलं, कारण आकाश तिथेच बाजूला उभा राहून हे सगळं ऐकत होता आणि आता त्याच्या मनात काहीतरी विचार उमटला आणि तो आत शिरला. क्रिशू सावकाश, जास्त मस्ती नाही करायची. प्रिशा आणि विहान क्रिशाला घेऊन गार्डनमध्ये आले होते. सध्या क्रिशा खूप खुश होती. प्रत्येक जागा एन्जॉय करत होती. तिचं ते बघून प्रिशा आणि विहानच्या चेहऱ्यावर आनंदाचे स्मित उमटलं. बेबी जस्ट वेट फ्यू मिनिट्स, आय विल कम, विहान म्हणाला आणि गेला. तशी प्रिशा पुन्हा क्रिशाकडे पाहू लागली. क्रिशू सावकाश बच्चा, पडशील, प्रिशा म्हणाली. इतक्यात मागून आवाज आला. तशी प्रिशाने वळून पाहिलं तर समोर तोच विराज गायकवाड 4 बिझनेसमेन क्लायंटसोबत होता. हॅलो मिस्टर विराज गायकवाड, प्रिशा म्हणाली. ओळखलात, तो स्मित करत म्हणाला. पण त्याचं बोलणं प्रिशाला थोडं ऑड वाटलं, पण तिनं ते इग्नोर केलं. तुम्ही इथे कसे, प्रिशाने विचारलं. इथूनच जात होतो, तुम्हाला एकट्याच पाहिलं म्हणून आलो, विराज म्हणाला. तसं प्रिशाने बनावट स्मित केलं. तुमची मुलगी खूप गोड आहे, तो म्हणाला. थँक्यू, प्रिशा म्हणाली. अशाच नॉर्मल गप्पा मारल्यावर त्याने विषयाला हात घातला. मिसेस दीक्षित, तुम्ही खुश दिसत नाहीयेत, म्हणजे फायनान्शियली, आणि तो चेहऱ्यावरून हात फिरवत तिच्या शरीरावर नजर फिरवत म्हणाला. सॉरी, प्रिशाने एक रागीट कटाक्ष त्याच्याकडे टाकला आणि दुसरीकडे पाहिलं. ओह कम ऑन मिसेस दीक्षित, माझ्यासमोर लाजायची काही गरज नाही. आता हेच बघा, आपण एकाच प्रोजेक्टवर काम करणार आहोत आणि तिथे तो प्रोजेक्ट मलाच मिळेल. मला पूर्ण विश्वास आहे. तुमची इच्छा असेल तर मी आणि तुम्ही या प्रोजेक्टचा अर्धा भाग घेऊ शकतो, पण त्या बदल्यात तुम्ही मला, तो ओठांवरून जीभ फिरवत म्हणाला. सटक एक जोरात कानाखाली त्याच्या पडली. तसा तो खाली कोसळला आणि गालावर हात ठेवून रागात तिच्याकडे पाहू लागला. तो उठून तिला मारायला जात असतानाच तिने पुन्हा त्याच्या एक कानाखाली लगावली. आता आजूबाजूला जे लोक होते ते बघू लागले. हाऊ डेअर यू टॉक टू मी लाईक दिस बास्टर्ड, तिने अजून एक जोरात कानाखाली दिली. पुन्हा जर माझ्याशी असं बोललास ना, तुझी ही जीभ हासाडून हातात देईन.
मी प्रिशा विहान दीक्षित म्हणतात मला. प्रिशा एक एक शब्दावर जोर देत म्हणाली. यू नो हू आय एम. प्रिशा विहान दीक्षित. ती पुन्हा एकदा सांगते. तिने रागीट नजरेने त्याच्याकडे पाहिलं. विराज रागाने तिच्याकडे बघत होता. तितक्यात विहान तिथं पळत आला. व्हॉट हॅपन बेबी? अँड विराज, व्हॉट आर यू डुईंग हेअर? विहानने रागात विचारलं. विराज खाली पडलेला होता. तो उठून रागात एक नजर प्रिशाकडे टाकून तिथून निघून गेला. व्हॉट हॅपन बेबी? विहानने विचारलं. प्रिशा मागे वळून प्रिशाकडे पाहिलं. ती एका मुलीसोबत खेळत होती. प्रिशाने विहानचा हात पकडला आणि तिथल्या सीटवर बसली. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. तसं विहानच्या डोळ्यात रागाने रक्त उतरलं. बेबी, आय विल कम, वेट फ्यू मिनिट्स, विहान म्हणाला. आणि त्यानंतर तो उठून गेला. फोन घेऊन एक नंबर डायल केला, माहिती दिली आणि फोन ठेवून पुन्हा प्रिशाकडे आला. तोवर प्रिशा पण आली होती. आणि त्यानंतर निघायचं? विहानने विचारलं. चला, प्रिशा म्हणाली. विहानने क्रिशाला उचललं. प्रिशाला घेऊन कारजवळ गेला. मागचा दरवाजा उघडून क्रिशाला बसवलं. ती तिथेच थकून झोपली. विहान आत बसला. प्रिशाही बसली आणि त्याने कार काढली. ते डायरेक्ट बंगल्याच्या बाहेर थांबले. विहानने प्रिशाकडे पाहिलं आणि त्यानंतर तिने डोळ्यांनीच विचारलं, काय? त्याने तिच्या गालावर हळूच हात ठेवला. आय लव्ह यू सो मच, तो म्हणाला आणि तिच्या गालांवर ओठ टेकवले. लव्ह यू टू, विहान, प्रिशा म्हणाली. त्याने हळूच तिच्या ओठांना कैद केलं. आज कविताची मेहंदी होती आणि सकाळपासून घरात गडबड होती. कविता, प्रिशा, दिशा एकाच रूममध्ये बसल्या होत्या. तर आकाश, मितेश, मयंक आणि मॉन्टी दुसऱ्या रूममध्ये बसले होते. आकाश आजही शांत होता. थोड्या वेळाने खाली फंक्शन सुरू होणार होतं, त्यामुळे सगळे तयारीला लागले. दिशाने अनारकली वेअर केला, तर प्रिशाने पण अनारकलीच घातली. त्यामुळे कवितानेही अनारकली घातली. साधेसा मेकअप करून त्या तिघी खाली आल्या. मितेश, आकाश, मयंक आणि मॉन्टी यांनी कुर्ता पायजमा घातले आणि तेही खाली आले. खाली आल्यावर आकाशची नजर भिरभिरत जाऊन तिथे दिशा आणि प्रिशा होत्या तिथे गेली. कविता ही तिथेच होती. लाल अनारकली तिच्या गोऱ्या रंगावर कमालीची उठून दिसत होती. मितेशची नजर दिशावर गेली. गुलाबी अनारकलीत ती खूप क्यूट दिसत होती. तो तर तिच्यावर फिदा झाला. आणि त्यानंतर मयंकची नजर प्रिशावर गेली. हिरव्या अनारकलीत ती जबरदस्त दिसत होती. तो तिला पाहतच राहिला. आता त्यांची नजर जिथे होती तिथे मॉन्टीने पण पाहिलं आणि हलकेच हसला. काय जमाना आलाय? तिघींचे एकसारखेच ड्रेस. त्या दोघी सोडाच, पण जिची मेहंदी आहे तिनेही मैत्रिणींना फॉलो केलं, मॉन्टी म्हणाला. तसं तिघांनी त्यांचं बोलणं दुर्लक्ष केलं आणि गप्प बसले. गाणं लागलं. सगळे एन्जॉय करू लागले. लांबून आकाश, मयंक, मितेश, कविता आणि दिशा प्रिशाकडे पाहत होते. तेवढ्यात दिशा आणि प्रिशाने कविताला सोफ्यावर बसवलं. मेहंदीवाली तिच्या शेजारी बसली आणि डिझाईन निवडायला सांगितली. आणि त्यानंतर कविताचा मूड नव्हता, पण ती शांत होती. दिशा, तू सांग ना, कोणती काढायची? कविता म्हणाली. अगं, तुझी मेहंदी आहे, तू सांग. नाव लिहायचं ना जिजूंचं? मी सांगते, दिशा हसत म्हणाली. कविताने एक डिझाईन सांगितली. जी मिळेल ती. तेवढ्यात आकाश पुढे आला आणि डान्स करायला लागला. तो अचानक पुढे आला आणि बिनधास्त डान्स करत होता. सगळेच शॉक झाले.
पण कविता, ती तर अवाक होऊन बघत होती. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे आणि नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.